तर हे आपल्या पूजाचं एमडीचं कॉलेज, तर ती आतमध्ये गेली आहे. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी व्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलाच असेल थंबनेलवरून काय असणार आहे. तर सकाळी सकाळी आज आम्ही खूप लवकर उठलो, कारण आज पूजाच्या कॉलेजला जायचं होतं. तर मी आज ड्रेस वेअर केलेला आहे. कधी कधी बाहेर जायचं असलं ना तर मग मी ड्रेस घालते. आणि सकाळी सकाळी वातावरण खूप छान असं निसर्गमय, रम्य, प्रसन्न वाटतं ना. भगवती देवी आईचं आता दर्शन घेते. कुठेही जाताना आपण देवाचं दर्शन घेतलंच पाहिजे. घरात पण माझी देवपूजा झालेली होती आणि आता देवी आईचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या प्रवासाला निघतोय. पूजा पण रेडी झालेली होती. ती तर रात्रभर झोपलेली नाही आहे. जवळपास 4-4:30पर्यंत तिचं लिखाणकाम चालूच होतं, कारण कॉलेजला सर्व काही तिला जमा करायचं होतं. आणि त्यामुळे तिचा चेहरा असा टोपसेल वाटतो, म्हणजे असा सुजलेला वाटतोय. आणि पावडर वगैरे चेहऱ्याला लावली आहे ती काही गडबडीमध्ये. तर ती दिसत होती. मी तिला बोलली की चेहरा थोडासा पुसून घे. आणि इथे आता लाडूचे पप्पा आपले जावई पण आलेले होते, तर ते पण आमच्यासोबत येत आहे. तर चला, लाडूला बघताच सर्वांना फार आनंद झाला असेल, कारण लाडू आहे ना झोपलेला होता. सकाळी तो झोपलेला असतो, पण आता आम्हाला जायचं होतं तर मग पूजाने त्याला सोबत घेतलं आणि तो लगेच उठला. तर हे बघा कसा क्यूट हसतोय ना. आंघोळ वगैरे त्याला काही फ्रेश वगैरे काहीच केलं नाही आम्ही. मिस्टरांना पोस्ट ऑफिसमध्ये जायचं होतं, तर त्यांच्याकडे बरंच पार्सल होतं आपलं लाडू मसाल्यांचं. त्यामुळे ते पुढे गाडी घेऊन गेले होते. तर सोबत थोडंसं नेलं होतं पार्सल आणि नंतर मग आम्ही त्यांना मोठी गोणी भरून पार्सल तिथे पोच करून दिलं, कारण त्यांना ते इतकं नेता आलं नसतं. आणि हे बघा, आपल्या बाळासाठी मस्त इथे फ्रूट वगैरे आम्ही घेतलेले होते त्याला खायला, कारण आता बाहेर जाताना आम्ही त्याची पेज वगैरे सॅरेलॅकची आम्ही घरी देतो ते काही घेतलेलं नव्हतं, म्हणून मग फ्रूट सोबत घेतले, जेणेकरून त्याला रस्त्यात देऊ खायला आणि आम्ही पण खाऊ. आता आम्ही निघालो आहोत समृद्धी हायवेवरून. तर या हायवेवर जास्त काही गाड्यांची रहदारी नसते, म्हणजे मोकळा सुटसुटीत रस्ता असतो आणि एकदम छान वाटतं इथून जाताना. म्हणजे गाडी खूप अशी डगमगत नाही किंवा रस्त्यात खड्डे वगैरे अजिबात येत नाही. आणि हे बघा, आता लाडू पण झोपलेला होता. गाडीमध्ये जरा वेळ त्याची झोप झाली आणि आता पुन्हा तो उठला आहे. आणि पूजा त्याला मस्त खेळवत होती, नादी लावत होती. तर त्याला असं फिरायचं म्हटलं ना फार आवडतं. गाडीमध्ये कुठे न्यायला, त्याला घेऊन जायला त्याला एकदम मज्जा येते ना. तर हे बघा कसा मस्त बघतोय. तर चला, आज कॉलेजला कशासाठी जायचं आहे ते सर्व काही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतेच. तर पूजाची एक्झाम आहे ना 17 जुलैला आहे आणि प्रिलियमची एक्झाम तिची मे महिन्यामध्ये होती. तर आज एक्झाम नाही आहे, आज फक्त सेकंड इयरचा तिचा ॲडमिशन फॉर्म तिला भरायचा होता. आणि जी एक्झामची पूर्वतयारी असते, काही सबमिशन वगैरे तिला कंप्लीट करून द्यायचं होतं वर्षभराचं, तर ती तेच करत होती आठवड्यापासून, महिन्यापासून. तर मग ते तिला जमा करायचं होतं तिथे, त्यावरती सह्या वगैरे घ्यायच्या होत्या. तर मनात एक धाकधूकच होती तिच्या, कारण वर्ष झालं ॲडमिशन घेतल्यानंतर ती पहिल्यांदा गेली होती, एक्झाम वगैरे दिलं होतं. कॉलेजच्या काही प्रोसेस असतात त्या सर्व काही तिने केलेल्या होत्या. आता ज्या जुन्या ताई आहे त्यांना तर माहितीच आहे की पूजा BHMS डॉक्टर आहे. पहिले ती जॉब करायची नमा होमिओपॅथीमध्ये. तर आता प्रेग्नन्सीनंतर तिचा जॉब पण सुटला आणि बाळासाठी तिला घरी राहावं लागतं आहे. तर तिचं आता जे पुढचं शिक्षण आहे MDचं, कारण तिने एक्झाम दिलेली होती MDची, त्यामध्ये ती पास झाली. तो स्टडीसुद्धा तिने कॅबिनमध्ये बसून केला होता. जसा तिला वेळ मिळायचा तसा ती स्टडी करायची. पेशंट आल्यानंतर पेशंट बघायची. नाशिकला ती जॉबला होती, तर जॉब करून तिने स्टडी केला 1-2 महिन्यामध्येच. आणि त्यानंतर एक्झाम दिल्यानंतर MDची एक्झाम ती पास झाली, चांगल्या मार्काने पास झाली. कारण ती एक्झाम खूप अवघड असते, म्हणजे कठीणच असते, पटकन काही कोणी पास होत नाही. पण पूजा पास झाली, कारण पूजा पहिल्यापासूनच कॉलेजला टॉपर होती. सर्व तिला टॉपर म्हणूनच ओळखायचे. जेव्हा ती डिग्री घेत होती त्यावेळेस कधी आम्ही तिच्या कॉलेजला गेलो नाही, 1-2दाच गेली असेल मी एवढ्या 4-5 वर्षामध्ये. पण तिला सर्वजण तिथे ओळखायचे. शिक्षक लोकसुद्धा तिचं कौतुक करायचे. गेल्यानंतर तिच्या सर्व फ्रेंड्स खूप छान तिच्याशी बोलायच्या. तर पूजाचा स्वभाव म्हणजे एकदम मनमिळाऊ आहे. सर्वांशी हसून खेळून बोलणं, वागणं हा तिचा स्वभाव आहे. आता ज्या नवीन ताई आहे त्यांना माहीत नसेल म्हणून मी सांगते, जुन्या ताईंना तर माहितीच आहे.
चला आता पूजाचं हे कॉलेज आहे ना थोडंसं जुन्या टाईपचं आहे, जुन्या पद्धतीचं आहे, पण जी जुनी कॉलेज असतात ती चांगलीच असतात असं काही नाही. नवीन नवीन कॉलेज आता नवीन नवीन प्रकारचे झालेले, पण आता जालनाला तिचा MDचा नंबर लागला, कारण ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर जिथे आपल्याला नंबर लागतो तिथेच ॲडमिशन घ्यावं लागतं. आणि हे कॉलेज असं आहे ना की लग्नानंतर प्रत्येक मुलीला कॉलेजला रोजचं जाणं शक्य होत नाही, तर इथे अधूनमधून गेलं म्हणजे एक्झामला गेलं, घरी बसून स्टडी केला तरीही चालतं. म्हणून पूजाने तिच्यासाठी हे कॉलेज निवडलं होतं. आणि सिन्नरपासून यायला जवळपास 2 तासामध्ये आम्ही इथे येऊ शकतो, कारण घरापासून म्हणजे खूप जास्त लांब पण नाही, 2 तासामध्ये आपण येऊन जाऊन करू शकतो अशा पद्धतीने आहे हे. आणि प्रॉपर जालना गावामध्ये नाही आहे, जालनाच्या थोडंसं आउटसाईडला आहे, तर म्हणून मग हे थोडं असं आउटसाईडला असल्यामुळे तिथे आजूबाजूला जास्त गर्दी नाही, घरं नाही असं. आणि कॉलेजच्या शेजारीच इथे ना उपहारगृह पण आहे. तर हे आपल्या पूजाचं MDचं कॉलेज. तर ती आतमध्ये गेली आहे आणि मी आता पुन्हा चालले, कारण पूजाचे मिस्टराने आपला लाडू गाडीमध्ये बसलेला आहे, तर त्याचं थोडंसं आवरायचं आहे, फ्रेश करते त्याला मी, कारण आम्ही त्याला सकाळी झोपेतून उठूनच आणलं इकडे. तर मग पूजामध्ये तिचं डॉक्युमेंट वगैरे जमा करते, तर ते चालू आहे तिचं काही काम आणि मी आता चालले तिकडे. छान आहे, भरपूर मोठं कॉलेज आहे, कॅम्पस भरपूर मोठं आहे इथे. लाडू इकडे बघ बाळा, हे बघा लाडूला मस्त असे कपडे वगैरे घालून फ्रेश केलंय, पावडर वगैरे लावली है ना लाडू. चला आता आपल्याला जायचं मम्माकडे, तिकडे घेऊन जाते मी आता लाडूला. तुझे आता वर्षभर जास्त काही कॉलेजला आले नाही, तर बरंचसं तिचं सबमिशन वगैरे काही जे कॉलेजच्या प्रोसेस असतात त्या खूप अपूर्ण राहिलेल्या होत्या, त्यामुळे मग ती त्या कंप्लीट करत होती वेळ मिळाला तर. आणि धन्विकला पण अधूनमधून ती घेत होती. धन्विकला आम्ही जेव्हा कॉलेजला नेलो ना, तर सर्व मुली त्याला बघायला यायच्या, काही मुली त्याच्यासोबत सेल्फी काढायच्या, फोटो काढायच्या आणि म्हणायच्या किती क्यूट बाळ आहे, किती गोंडस आहे, किती गोलू मोलू आहे. आणि आपलं बाळ पण आहे ना प्रत्येकाकडे जायचं आणि मुलींपेक्षा मुलांकडे खूप पटकन जायचा, कारण राहुलची त्याला सवय झालेली आहे ना. राहुलला बघितल्यावर कसा राहुल लगेच त्याला घेतो आणि बाहेर नेतो, तर त्याला असं वाटायचं की ही मुलं पण आपल्याला घेतील आणि बाहेर फिरवतील, म्हणून तो त्यांच्याकडे जायचा. आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर माझ्याकडे येतच नव्हता, इतका तो हुशार होता. आता आम्ही ना इकडे झाडाखालीच थोडा वेळ बसलो, कारण धन्विकला आम्ही सांभाळत होतो, पूजाचे मिस्टर आणि मी. आणि पूजा तिचं काम करत होती, तिकडे टीचर लोकांकडे ती गेलेली होती, तर सह्या घ्यायच्या होत्या तिला काही डॉक्युमेंटवरती. आणि वातावरण एकदम असं प्रसन्न, अगदी छान होतं, बाहेरचं ऊन अजिबात नव्हतं. पूजा आल्यानंतर मग पुन्हा आमच्या जवळ आली आणि आम्हाला थोडंफार सांगत होती, कारण वर्षभर ती काही कॉलेजला गेले नसल्यामुळे भरपूर तिला शिक्षकांनी बडबड केली. तर ह्या कॉलेजचं नाव गुरु मिसरे आहे. तर हे बरंच मोठं आहे कॉलेज, BHMS, BMS, D फार्मसी सर्व काही सीट असतात इथे, म्हणजे मुलं शिकायला येतात. आता इथे पण आम्हाला ना मनीमाऊ भेटली, तर कॉलेजमध्ये मस्त ती फिरत होती इकडून तिकडे, तर आम्ही तिला उचलून घेतलं. आणि लाडूला माहिती ना मांजर किती आवडते, तर तो तिला हात लावायचा प्रयत्न करायचा. आमच्या घरी पण जी मांजर येते ना, तर तिला तो हात लावायचा प्रयत्न करतो, पण आम्ही त्याला जास्त मांजरीच्या जवळ जाऊ देत नाही. आणि ही मांजर थोडीशी छोटी आहे, म्हणजे पिल्लूच आहे, ती काही इतकी डेंजर नाही आहे, त्यामुळे तो हात लावत होता. आणि नंतर मग आम्ही त्याचे हात वगैरे धुतले, कारण बऱ्याच ताई बोलल्या की मांजरीपासून धन्विकला लांबच ठेवा. आम्ही पण हात धुवून घेतले. मांजरीचे केस किंवा कुत्र्याचे केस चांगले नसतात, त्यामुळे आम्ही घरामध्ये मांजर अजिबात ठेवत नाही. आमच्याकडे जी मांजर येते ना, ती फक्त दूध पिण्यासाठी येते आणि दरवाजातच बसते. इकडे तिकडे घरामध्ये आम्ही तिला येऊ देत नाही, कारण आपलं पण प्रोडक्ट खाण्यापिण्याचं असतं, त्यामुळे आम्ही मांजर किंवा कुत्रा अजिबात पाळत नाही, फक्त ह्या कारणांमुळे. तर आम्हाला पण आवडतात मुके प्राणी, पण मग आम्ही त्यांना खायला वगैरे देत असतो. आता आम्हाला भूक लागलेली होती. सकाळी इथे ना कॅन्टीनमध्ये भरपूर पोटभर जेवण मिळतं, पण तेच संपलेलं होतं, म्हणजे त्यांची वेळ संपलेली होती, कारण आम्ही ते उशिरा आलो होतो. मग ते बोलले की अर्ध्या 1 तासाने नाश्ता सुरू होईल, त्यावेळेस तुम्ही या. म्हणजे 3:30-4 वाजले होते, 3च्या आतच जेवण मिळतं तिथे. तर चला म्हटलं आता नाश्ता वगैरे करू. तर तिथे वेगवेगळा नाश्ता असतो रोजच्या दिवशी. तर आज तिथे खमंग ढोकळा, रगडा पॅटीस, पाणीपुरी असा नाश्ता होता. तर म्हटलं चला, सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं, तसं आम्ही थोडासा खाऊ वगैरे घेतलेला होता, 4 व्हीलरमध्ये बसल्या बसल्या खाल्ला. आणि त्यानंतर मग तिथे थोडासा नाश्ता केला.
आता आम्ही पुन्हा निघालो आहे घरच्या रस्त्याला आणि धन्विकला पण खाऊ पिऊ घातलं, दूध वगैरे पाजलं पूजाने आणि छान तो पण मस्त गाडीमध्ये खेळत होता. जवळपास आम्हाला तिथे 5 वाजले होते आणि 5च्या पुढे मग आम्ही निघालो. बाहेर आल्यानंतर थोडंसं थंड वगैरे घेतलं कारण गरम पण भरपूर होत होतं आणि संध्याकाळची वेळ होती. तर बराच वेळ पूजाला तिथे कॉलेजमध्ये लागला कारण बाकीच्या मुलांचं काम पटपट झालं कारण ते कायम वर्षभरात येत होते. पण पूजा इतक्यात गेलीच नाही. आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, प्रेग्नन्सीपासून तिला कॉलेजला जाताच येत नव्हतं कारण ती प्रेग्नेंट राहिल्यानंतर तिला 3 महिने तर बेड रेस्ट दिलेला होता. त्यावेळेस तिने शिक्षकांना सांगितलं होतं, त्यावेळेस त्यांनी समजून पण घेतलं सर्व काही. त्यामुळे मग तिला तिथे आज जरा वेळ जास्त लागला. चला आता मस्त असं अंधार पडलं होतं, घरी यायची वेळ झालेली होती. आम्ही सिन्नरला आलो तर म्हटलं चला आता घरी जाऊन स्वयंपाक करायचा. खूप दमल्यासारखं झालं, प्रवास केला तरी खूप माणूस थकतं. तर मी बोलली की आता आपण संस्कृती हॉटेलात जाऊन राहुलला आणि राहुलच्या पप्पांना पण तिथे बोलावून घेऊ. तर आम्ही इथे आता जेवायला बसलेलो आहे. राहुलला कॉल केलेला होता पण तो जिमला होता आणि राहुलच्या पप्पांना यायला गाडी नव्हती तर ते बोलली की मला पार्सलच घेऊन या. म्हणून मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि इथून मग त्यांना दोघांना पण पार्सल घेतलं आणि मस्त आमचं जेवण झाल्यानंतर बाहेर आलो. बाहेर ना इथे गार्डन आहे लहान मुलांसाठी. तर माझं जेवण पटकन झालेलं होतं. पूजा आणि पूजाचे मिस्टर जेवत होते पण बाळ मग त्यांना जेवू देत नव्हतं. तो पण म्हणायचा की मला पण खायला द्या. हे बघ लाडू, इकडे बघ बाळा, ऐसो ना घाबलं नको ना पिल्लू. तू का बरं घाबलं? तो काय घाबलं तो एवढं? तू घाबलं तो ना. डिंग 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 डिंग. आहे ना छान छान झोका आहे ना पिल्लू, छान छान झोका आहे ना. भीती नाही ना वाटत बाळा तुला? मजा आली ना तुला? मजा आली? लाडू बघा कशा झोक्यावर बसला, हा ना पिल्लू? मस्त झुल्यावर बसून आहे ना त्याचे मी 2-3 असे पिक काढले. खूप क्यूट दिसत होता तो झुल्यावरती आणि मस्त असा झुला एकटाच धरून बसलेला होता. नंतर तो जीवाला खूप घाबरतो. घाबरतो. हे दोघं पण बाळासारखे बाळच होऊन जातात. तर ते पण मस्त तिथे एन्जॉय करत होते. बाळाला मस्त झुल्यावर बसवत होते, स्वतः पण झुल्यावर बसले आणि मस्त चालू होतं त्यांचं तिघांचं. आणि खूप छान वाटलं. म्हणजे इथे आल्यानंतर जरा गार थंडगार हवा होती कारण दिवसभर फार गरमी होती आणि गाडीमध्ये AC होता. पण मी जास्त AC मध्ये नाही बसत, मला ACची हवा नाही सहन होत. त्यामुळे अरे बापले, गाडी कशी चालली? राऊंड 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 गोल गोल राणी घेतलं पाणी. अरे बा किती मजा. बस बस आता बदकावर या. आता या. अरे बापली, बस धरू द्या त्याला. डिंग 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 डिंग. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा है ना. इथून घरी जायला जवळपास 9-9:30 वाजले होते. घरी गेल्यानंतर मग थोडंसं दमल्यासारखं थकल्यासारखंच झालं कारण प्रवास करून सुद्धा आपण एका ठिकाणी जरी बसलोय तरी अशी दगदग होते. आणि धन्विक पण मग नंतर त्यांच्या घरी गेला
कारण त्याच्या आजीला पण त्याची खूप खंत वाटत होती. सकाळपासून तो आमच्यासोबत होता, तिकडे गेलाच नाही. मग 2-3 तास मग तो त्यांच्या घरीच होता आणि 11 साडे11ला आला. तर मग धन्विक तिकडे गेल्यानंतर सर्वजण त्याला घेतात, त्याचे खूप लाड करतात, त्याच्यासोबत मस्त खेळतात. पण आता तिथं मी जाऊन काही शूट करू शकत नाही, त्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही. तर तुम्हाला वाटत असेल की धन्विकला कोणी भेटायला येत नाही, तर तसं काही नाही, सर्वजण त्याला भेटतात. चला आता हा व्हिडिओ मी इथेच संपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह लवकरच भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, शुभरात्री, गुड नाईट.